कल्पना करा, एक असा भूप्रदेश जो परकीय आक्रमणांनी अक्षरशः बेचिरा करून टाकलाय. हो, अगदी पूर्णपणे उद्ध्वस्त. बरोबर. शेती, घरे, गावे सगळं काही नष्ट झालंय. आणि इतकंच नाही, तर त्या जमिनीवर चक्क गाढवाचा नांगर फिरवला गेलाय. एक लोखंडी पहार जमिनीत रवली गेलीय. म्हणजे तो एक प्रकारचा शापच होता. नक्कीच. जो कोणी तिथे पुन्हा वस्ती करेल त्याचा समूळ नाश होईल असा तो शाप. पण हे कोणत्याही काल्पनिक चित्रपटातलं वर्णन नाहीये बरं का. खरंय. हे तत्कालीन पुणे होतं. आणि ती रोवलेली लोखंडी पहार उपटून काढणारी, त्या शापित जमिनीवर पुन्हा सोन्याचा नांगर फिरवणारी व्यक्ती कोणी मोठा शूरवीर राजा नव्हता, तर ती एक माता होती. अगदी बरोबर. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण काही अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदी आणि बखरींचा अभ्यास करणार आहोत. कारण कसं आहे ना, आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांचे गोडवे गातो. हो, जे स्वाभाविकच आहे. हो ना. पण आज आपली मोहीम थोडी वेगळी आहे. आज आपण त्या महानतेच्या मुळापर्यंत जाणार आहोत. ती लोखंडी पहार उपटून काढणाऱ्या आणि स्वराज्याचं एक भक्कम झाड लावणाऱ्या जिजाऊ मासाहेबांबद्दल आपण आज बोलणार आहोत. खरं तर एका आईने दिलेले संस्कार आणि तिची राजकीय समज एका संपूर्ण साम्राज्याचं भविष्य कसं घडवू शकते याचा आपण वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि जेव्हा आपण त्या काळाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला तत्कालीन दख्खनची राजकीय परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कारण त्याशिवाय जिजाऊंचं महत्त्व समजणार नाही. 17व्या शतकातील ती परिस्थिती बघा. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. आणि या संघर्षात लढत कोण होतं? तर इथलेच स्थानिक मराठा सरदार. अगदी बरोबर. ते कधी या सत्तेकडून लढायचे तर कधी त्या सत्तेकडून. त्यांच्याकडे शौर्य होतं, ताकद होती, पण स्वतःचं असं काहीच नव्हतं. म्हणजे ते फक्त चाकर म्हणून लढत होते. हो ना. आणि जिजाऊंनी हे सगळं खूप जवळून पाहिलं होतं. मराठा सरदारांच्या या साठमारीत, या सत्ताधीशांच्या खेळांमध्ये शेवटी भरडली जाते ती सामान्य जनता, हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. शेतकऱ्यांची घरं जाळली जाणं, स्त्रियांवर अत्याचार होणं, हे सगळं त्यांच्या आजूबाजूला घडत होतं. हो. आणि इथेच त्यांचं मोठेपण दिसून येतं. मला इथे तुम्हाला थोडं थांबवायचंय. कारण आपण जेव्हा जिजाऊंबद्दल वाचतो तेव्हा त्यांच्यावर एक आदर्श माता हा शिक्का इतका पक्का मारला गेलाय की आपण त्यांच्यातील प्रशासक आणि राजकारणी पूर्णपणे विसरून जातो. हाच तर खरा मुद्दा आहे. म्हणजे त्या फक्त सुरक्षित शिवनेरी किल्ल्यावर बसून मुलाला वाढवत नव्हत्या. त्या या राजकीय उलथापालथीच्या अगदी केंद्रस्थानी होत्या, नाही का? अगदी बरोबर. बखरींमधले संदर्भ जर आपण बारकाईने वाचले तर लक्षात येतं की जिजाऊ या केवळ एक माता नव्हत्या. त्या एका अर्थाने स्वराज्याच्या पहिल्या गुरु आणि एका भावी राज्याचा अत्यंत खंबीर मार्गदर्शक होत्या. अच्छा. ज्यांनी त्यांना पुण्याची जहागिरी दिली तेव्हा पुण्याची अवस्था मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत भयानक होती. अशावेळी एकट्या जिजाऊ आपल्या लहान मुलाला घेऊन त्या उद्ध्वस्त पुण्यात येतात. बापरे, ते खूप मोठं धाडस होतं. हो ना. आणि तिथे आल्यावर त्या स्वतः प्रशासन हातात घेतात, लोकांना विश्वासात घेतात, त्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रवृत्त करतात, सामान्य रयतेचे तंटे सोडवतात. आणि याचा परिणाम बघा, लहान शिवाजी हे सगळं नुसतं ऐकत नव्हता, तर तो जगत होता. तो पाहत होता की आपली आई फक्त घरात बसून उपदेश करत नाहीये. हो, ती प्रत्यक्षात लोकांचे प्रश्न सोडवत आहे. आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचे बालपण समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रथम जिजाऊंची ही प्रशासकीय समज समजून घ्यावी लागते. खरंय. त्यांनी हे खूप आधीच ओळखलं होतं की आपला मुलगा इतर सरदारांसारखा केवळ कोण्या एका सुलतानाचा चाकर बनणार नाही, त्याच्यासाठी एक वेगळा मार्ग आखायचा आहे आणि तो मार्ग जनतेच्या रक्षकाचा असणार आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास मला जाणवतो. माझा एक प्रश्न आहे ज्याला मला थोडं आव्हान द्यावंसं वाटतंय. सांगा ना. 17व्या शतकात महाराष्ट्रात अशी कोणती आई असेल जी आपल्या मुलांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगत नसेल? प्रत्येक घरात या कथा सांगितल्या जात होत्या. हो, ते तर स्वाभाविक होतं. मग या सगळ्या घरांमधून एकच शिवाजी कसा घडला हे फक्त गोष्टी सांगण्यापुरतं मर्यादित असूच शकत नाही. यामागे नक्कीच काहीतरी वेगळी पद्धत असली पाहिजे. अतिशय अचूक निरीक्षण आहे तुमचं. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला जिजाऊंच्या वेगळेपणात मिळतं. त्या रामायण आणि महाभारताच्या कथा फक्त झोपताना मनोरंजनासाठी किंवा भक्ती वाढवण्यासाठी सांगत नव्हत्या. मग त्यामागचा उद्देश काय होता? तज्ज्ञ म्हणून जेव्हा आम्ही या गोष्टींचं विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की जिजाऊंनी या महाकाव्यांचं चक्क डिकन्स्ट्रक्शन केलं होतं. डिकन्स्ट्रक्शन म्हणजे नक्की काय? केला. आपण प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घेऊया. रामायणाची कथा सामान्यपणे कशी सांगितली जाते?
एक आदर्श राजा ज्याने रावणाचा वध केला. बरोबर. पण जिजाऊंनी ती कशी सांगितली असेल? त्यांनी रामाला एका अशा राजपुत्राच्या रूपात उभं केलं ज्याला स्वतःचं राज्य गमवावं लागलंय, जो वनवासात आहे. अच्छा, म्हणजे तत्कालीन परिस्थितीशी साधर्म्य? हो, तो वनवासात आहे, पण तरीही तो हार मानत नाही. तो स्थानिक वनवासी, भिल्ल, वानर यांना एकत्र करतो, त्यांची एक मजबूत फौज बनवतो आणि एका बलाढ्य सत्तेविरुद्ध म्हणजे रावणाविरुद्ध युद्ध पुकारून जिंकतो. बापरे. आता या कथेची तुलना तत्कालीन परिस्थितीशी केली तर सगळंच स्पष्ट होतं. शिवाजी महाराजांनाही तेच करायचं होतं ना? अगदी तेच. त्यांना दरीखोऱ्यांतील मावळ्यांना एकत्र करून आदिलशाही आणि मुघलांसारख्या महासत्तांविरुद्ध लढायचं होतं. रामायण ही त्यांच्यासाठी केवळ भक्तीची कथा नव्हती. ती गनिमी काव्याची आणि आघाणी बनवण्याची म्हणजे अलायन्स बिल्डिंगची एक मास्टर क्लास होती. हे खरंच थक्क करणार आहे. आणि महाभारताच्या बाबतीत महाभारतातून त्यांनी वेगवेगळ्या पात्रांमधून वेगवेगळे गुण अधोरेखित केले. दख्खनच्या त्या राजकीय परिस्थितीत फक्त शौर्य पुरेसे नव्हते. हो, नुसत्या शौर्याने युद्ध जिंकता येत नाही. बरोबर. अर्जुनासारखं साहस असावंच लागतं. भीमासारखी प्रचंड ताकदही हवी असते. पण जेव्हा शत्रू बलाढ्य आणि कपटी असतो तेव्हा श्रीकृष्णासारखी मुत्सद्देगिरी अत्यंत आवश्यक असते. म्हणजे कधी 2 पावलं मागे कसे घ्यायचे, शत्रूला गाफील कसे ठेवायचे. हो, हे सगळं कृष्णाकडून शिकायचं असतं. या सर्व गुणांचं एकत्रीकरण एकाच व्यक्तीमध्ये कसं असावं याचं कोडिंग या कथांमधून होत होतं. मला इथे एक सादृश्य द्यावंसं वाटतंय. आपण नेहमी म्हणतो की जिजाऊंनी महानतेचा पाया रचला. त्या एका वास्तुविशारदासारख्या होत्या. पण मला हे त्याहीपेक्षा जास्त खोल वाटतं. म्हणजे कसं? हे एखाद्या इमारतीचा पाया रचण्यासारखं नाहीये, तर हे एखाद्या कम्प्युटरची कोर ऑपरेटिंग सिस्टम लिहिण्यासारखं आहे. एक प्रकारची स्वराज्य ओएस. वा, हे सादृश्य अगदी चपखल बसतं. हो ना, कारण कम्प्युटरमध्ये हार्डवेअर कितीही भारी असलं तरी त्याला चालवण्यासाठी एक सॉफ्टवेअर लागतं. तलवारी, किल्ले, सैन्य हे सगळं हार्डवेअर होतं जे नंतर आलं. पण ते कसं वापरायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी वापरायचं याचं प्रोग्रॅमिंग जिजाऊ करत होत्या. अगदी बरोबर. तो स्वराज्य ओएस त्यांनी शिवाजी महाराजांच्या मेंदूत इन्स्टॉल केला होता. आणि यातूनच आपण आपल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो की या मूल्यांचे प्रत्यक्ष कृतीत कसे रूपांतर झाले. म्हणजे राज्याच्या धोरणांमध्ये. हो, जिजाऊंनी धर्मावरील अढळ निष्ठा, न्यायदान, स्वाभिमान, प्रजेचे रक्षण ही मूल्य रुजवली. पण यातला सर्वात क्रांतिकारी संस्कार कोणता असेल तर तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान. आणि इथेच मला तत्कालीन इतर राजवटींसोबतचा मोठा फरक स्पष्ट करावासा वाटतो. नक्की सांगा. त्या काळात आदिलशाही किंवा मुघल सुलतानांसाठी सत्ता म्हणजे काय होतं? तर प्रजेवर वर्चस्व गाजवणे, कर वसूल करणे, शत्रूचा प्रदेश लुटणे. पण जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजी महाराजांसाठी सत्ता या शब्दाचा अर्थच बदलून गेला. हो, त्यांच्यासाठी सत्ता ही उपभोगण्याची वस्तू नव्हती, तर ती एक अत्यंत जड जबाबदारी होती. हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे. खरं आहे. कारण बघा, जेव्हा इतर राजवटींचे सैन्य एखाद्या गावातून जायचे तेव्हा तिथे विध्वंस ठरलेला असायचा. पण शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःची सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांचे नियम खूप कडक होते. शत्रूच्या प्रदेशातही स्त्रियांना हात लावायचा नाही, शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का लागता कामा नये. आणि कोणत्याही प्रार्थनास्थळाची विटंबना करायची नाही. हे नियम अचानक एका रात्रीत तयार नव्हते झाले. हे तेच संस्कार होते ज्यांचे आता राज्याच्या कायद्यात रूपांतर झाले होते. म्हणजे जे जिजाऊंनी पुण्यात करून दाखवलं तेच महाराज व्यापक स्तरावर करत होते. राजा हा प्रजेचा पालक असतो, मालक नाही. अगदी बरोबर. आणि हे सगळं ऐकताना एक विचार मनात येतो की न्यायाची ही मूल्य केवळ सैद्धांतिक किंवा पुस्तकी नव्हती. ती त्यांच्या आजूबाजूच्या भयानक परिस्थितीला दिलेली एक अत्यंत थेट प्रतिक्रिया होती. आणि ह्यातूनच त्या एका शब्दाचा जन्म झाला, स्वराज्य. आणि या स्वराज्याची पहिली ठिणगी कशी पडली यावर ऐतिहासिक संदर्भ साहित्यात एक अतिशय जिवंत प्रसंग मिळतो. कोणता प्रसंग? शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा ते जिजाऊंसोबत पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये फिरायचे. तेव्हा जिजाऊ त्यांना त्या उंच आणि कणखर किल्ल्यांकडे बोट दाखवून सांगायच्या, शिवबा, ही धरती आपली आहे, हा डोंगर, या नद्या आपल्या आहेत, पण यावर राज्य मात्र दुसऱ्यांचं आहे. ही धरती आपली आहे पण यावर राज्य दुसऱ्यांचं आहे. हे शब्द ऐकायला जेवढे साधे वाटतात तेवढेच ते आतून हादरवून टाकणारे आहेत. एका लहान मुलाच्या मनात हे शब्द काय खळबळ माजवत असतील.
नक्कीच. म्हणजे हातात तलवार घेण्यापूर्वीच स्वातंत्र्याची ती आग त्यांच्यात पेटवली गेली होती. आणि इथेच आपल्याला स्वराज्याचा खरा अर्थ उलगडतो. स्वराज्य हे केवळ एक राजकीय ध्येय नव्हतं. ते सीमारेषा बदलून नवीन राज्य स्थापन करण्यासाठी केलेलं बंड नव्हतं. मग तो एक भावनिक विचार होता. हो, स्वराज्य हे परकीय सत्ता आणि अन्यायाविरुद्ध उभं राहिलेलं एक अत्यंत भावनिक आणि सांस्कृतिक उत्तर होतं. ती एक अस्मिता होती जी जिजाऊंनी त्या बालमनात जागृत केली होती. शत्रू ही एक शोषण करणारी प्रणाली आहे आणि आपल्याला ती बदलायची आहे, हा तो विचार होता. म्हणजे कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही रणांगणावर होत नाही, ती आधी विचारांमध्ये होते. जिजाऊ मासाहेबांनी तो विचार इतका पक्का केला होता की कोणतीही अडचण महाराजांना विचलित करू शकली नाही. आणि म्हणूनच इतिहास त्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची माता न मानता स्वराज्याच्या पहिल्या गुरु मानतो. त्यांनी एका अजिंक्य विचाराला जन्म दिला. प्रत्येक महान योद्ध्यामागे एक अत्यंत महान प्रेरणा असते आणि ती प्रेरणा जिजाऊ होत्या. आजच्या या चर्चेतून आपण संस्कारांची ताकद काय असते हे पाहिलं. पण आज थांबण्यापूर्वी एक वेगळा आणि प्रखर विचार मला मांडायचा आहे, जो ऐतिहासिक नोंदींमधून समोर येतो. कोणता विचार? आपण नेहमी म्हणतो की जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. पण 17व्या शतकातील समाजव्यवस्थेत एका स्त्रीला स्वतः हातात तलवार घेऊन राज्यस्थापन करणं शक्य नव्हतं. समाज ते स्वीकारू शकला नसता. हो, ते तर खरंच आहे. मग असं तर नसेल की जिजाऊंनी स्वतःचं ते राजकीय स्वप्न, स्वातंत्र्याची ती खेळी आपल्या मुलाच्या माध्यमातून सत्यात उतरवली. शिवाजी महाराज हे नुसतेच त्यांचे पुत्र नव्हते, तर समाजव्यवस्थेने एका हुशार स्त्रीवर घातलेल्या मर्यादांना पार करून तिनेच दिलेलं हे एक राजकीय उत्तर होतं का? जिजाऊ केवळ मार्गदर्शक होत्या की खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार? हा खरोखरच खूप सखोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. लढाई कशी सुरू झाली हे आपण पुढच्या वेळी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत विचार करत रहा.